PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं एसटी प्रवर्गात आरक्षणाचा समावेश आणि सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। संस्थापक अध्यक्ष अशोक गंगाधर नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात बलुतेदार आलोतेदार मागास समाजासाठी श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। आतापर्यंत आम्ही जे समजा मायक्रो ओबीसी मध्ये आम्ही जो आतापर्यंत आम्हाला शासनाचा कोणताच लाभ मिळाला नाहीये आणि आमचा समाज खूप वंचित झालेला आहे। यासाठी आम्हाला सरकारला एकच मागणी आहे की आमच्या ज्या मागण्या आहे या मान्य करून द्या। यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। आम्ही 1990 मध्ये एसटी मध्ये होतो, काही कालांना आम्हाला काही कारणास्तव त्यातून काढून टाकलं। तेव्हापासून आम्हाला कोणतेच फायदे नाहीये। तेव्हापासून नुसतं आम्ही करतो पोटालाच मागे आम्ही, बाकी दुसरं काही नाही। शिक्षणात तर आमचे कुठलाही आमचा नेता आहे, एखादा आमचं लेकरू कोणत्या सर्व्हिसला आहे, एखाद्या आम्ही पैशामुळे सगळ्यात माग आलो आणि आम्हाला सवलती पण नाहीये आणि कोणत्याची वादविवाद नाही। आमचं एकच म्हणणं आहे सरकारला की आम्हाला एक आरक्षण असं द्यावं की सगळ्याच्या पेक्षा अलग द्यावं आणि आम्हाला एकच मागणी आहे की सरकारने आम्हाला एसटी मधून आरक्षण द्यावं, हीच आमची मागणी आहे। आणि आमचा समाज खूप मागे राहिलेला आहे। आमचा समाज हेच करणं, आमच्या समाजाला दाढ्याकडणी केल्याशिवाय इलाजच नाही आहे आणि आमच्या समाजाचा एकही मुलगा ड्युटीला लागलेला नाही, कोणत्या अधिकारीमध्ये नाही आहे आणि कोणत्याही ड्युटीला नाही आहे। आरक्षणाची आवश्यकता नाही, पण आमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की बलाढ्य ज्या जाती आहे त्या छोट्या जातीला दाबण्याचं काम करताय। म्हणजे आपलं राजकारणापासून तर शिक्षणाला या बलाढ्य जातीचा आमचा फायदा उचलू राहिले। आम्हाला त्याच्यातलं काय याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की आमचे जे ताटातलं आहे ते मोठ्याला बलाढ्य जाती घेऊन घेते। तुम्हाला असं वाटत नाही का आता ओबीसी मध्ये तुम्ही म्हणतात बलाढ्य जाती आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता एकदम गरीब काय, पण आमच्या वाट्याला काही नसल्यावर आम्ही चिडून निघणारच आहे ना। याच्यात मोठ्याला जाती आम्हाला काय आता उपलब्ध नाही। नाईक यांनी सांगितलं की शतकानुशतके पारंपरिक व्यवसाय करून जनतेची सेवा करणाऱ्या बलुतेदार आलोतेदार समाजाला स्वातंत्र्यानंतरही योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही। त्यामुळे या वंचित समाजाला एसटी प्रवर्गात सामील करून स्वतंत्र आरक्षण देण्याची वेळ आलेली आहे। आमचे हक्क न मिळाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही अशोक नाईक यांनी यावेळी दिला। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।